वारी अंतिम टप्प्यात आली असल्यामुळे आता वारकऱ्यांना पंढरीच्या पांडुरंगाची आस लागलेली आहे। खरं तर हे वारकरी जे आहेत ते आता पंढरीच्या जवळपास आलेले आहेत। माऊली रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। वारी आता आटपत आलेली आहे, पंढरपूरच्या वेशीवरती वारी आलेली आहे। काय वाटतंय, पांडुरंगाची किती आस लागलेली आहे? छान आहे, छान आहे। काय दर्शन आता जाऊन कशा पद्धतीने पंढरपूरला पोहोचल्यानंतर काय नेमकं तिथे पहिले करा? पंढरपूरला ना फेरी मारतो, दर्शन झालं आमचं, आता फक्त फेरी मारायची, आंघोळ करायची। बर बर। दर्शन आधी दर्शन करून आले, आता परत वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। माऊली, किती प्रवास किती झाला आणि कुठून निघाल्या होत्या? त्र्यंबकवरून। प्रवास महिन्यापासून आहे आमचा, पण आमची माऊली चांगली, आम्हाला आनंद आहे याच्यामध्ये। पायी पायीत आम्ही एकदम आनंद आहे। रामकृष्ण हरी। वारीत येताना काही त्रास झाला का? काही नाही, चाले हे शरीर कोणाची सत्ता, पांडुरंगाची सत्ता आहे म्हणून आज आम्ही चाललो वारीला। असंच पांडुरंग आम्हाला काही मानो अशी आमची इच्छा आहे। असं माऊली, दर्शन झालं का? हा, झालं झालं, दर्शन झालं, चांगलं झालं दर्शन, मोकळं झालं, एकदम भारी झालं दर्शन। खर तर अनेक वारकऱ्यांनी या ठिकाणी दर्शन केलेलं आहे आणि पुन्हा ते आपल्या वारीमध्ये सहभागी होऊन परत पंढरीच्या दिशेने आता चालू लागलेले आहेत। माऊली, कुठून आलात? टाकळी मेरावरी तालुका, नगर जिल्हा, अहिल्यानगर। आता पंढरपूरला पोहोचले जवळपास, काय नेमकी भावना आहे? विठुरायाचं दर्शन होणार आहे, काय सांगाल? पांडुरंगाचं दर्शन प्रदक्षिणा अगदी आनंदामध्ये वारी झाली पाहिजे। काय पांडुरंगाकडे काय मागणी मागाल? पांडुरंगाकडे फक्त एवढंच मागायचं का अकल्प आयुष्य व्हावे ताया कुळा माझ्या सकळ हरीच्या दासा, अशीच वारी आनंदाची घडू दे। खरं तर वारकऱ्यांसाठी पांडुरंगाची भेट होणं, पांडुरंगाचं दर्शन होणं एक मोठं भाग्य असतं आणि यासाठी वारकऱ्यांचा शेकडो किलोमीटर पायी चालत येऊन पंढरीच्या दिशेने हा प्रवास जो आहे तो संपत असतो आणि पांडुरंग जो आहे तो एकदा दर्शन घेतलं की माऊली जे ते आपापल्या गावाला परततात। कॅमेरामन तुषार डेप्लेसह खुशाल पाटील, पंढरपूर।